पिंपरी चिंचवडमधील प्रचार सभेमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष जोरदार निशाणा साधलाय। काही लोक एसआरए प्रकल्पासाठी नागरिकांना धमकावतायत असा आरोप त्यांनी केलाय। तर युतीमध्ये फक्त भाजपनंच इतरांचा सन्मान करायचा का असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे। नाव न घेता त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लांडगेंना सबुरीचा सल्ला दिलाय। भाऊ काही लोक एसआरएच्या स्कीम करतात, भाऊ काही लोक एसआरएच्या स्कीम करतात आणि ते एसआरए जसं काय म्हणजे त्या एसआरए मध्ये राहणाऱ्या लोकांना असं धमकी देतात जसं काय ते गृह प्रकल्प यांनी म्हणजे यांच्या घरच्या जागेवर बांधलेत आणि त्या लोकांना सांगतात तुम्हाला घर देणार नाही, अमुक देणार नाही, तमुक देणार नाही, आम्हाला मतदान नाही केलं तर। आणि इथला एक आहे या आजूबाजू याच परिसरातला एक आहे नेता, त्याला लय थोडस हे आहे की मी एसआरएचा बाप आहे, मी एसआरएचा बाप आहे, मी त्या एसआरए मध्ये जी घरं देईल तीच लोकांना भेटतील। आणि एक चुकीचं काम पण त्यांनी केलंय, ते पण आज जाहीरपणे सांगतो भाऊ। प्राधिकरण सारखा एवढा सेक्टरचा एरिया आहे त्याच्या बाजूला त्यांनी एसआरए स्कीम चालू केली, जिथं लोक इतक्या म्हणजे त्या लोकांचं पूर्ण जे पण काही सिक्युरिटी आहे ती न सांभाळता तिथं न विश्वासात घेता साहेब त्यांनी तिथं चालू केलंय। साहेब हा एसआरएचा स्वतःला बाप समजतो ना, याला एकदा आपल्याला जागे व्हावं लागेल भाऊ। आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचं का युतीमध्ये? भाऊ आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का? त्यांच्यासाठी भाऊ समर्पित तुम्ही सांगितलं आम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यांना दिला, महेश तू मागं थांबायचं आणि त्यांच्या उमेदवाराचं काम करायचं। भाऊ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ येतात विधानसभेचे, त्याचे 5 मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार होते, फक्त भोसरी मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार होता भाऊ। तिथं फक्त या त्यांच्या विचारधारेच्या पक्षाला 5 मतदारसंघामध्ये माग आहे, फक्त भारतीय जनता पार्टीच्या बरोबर मतदान जास्त आहे भाऊ। ही विचारधारा आपण सगळ्यांनी दिली, आम्ही विश्वासार्थ जपणारी लोक आहोत भाऊ, तुमच्या मार्गदर्शनावर काम करणारी लोक आहोत भाऊ। पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतात भाऊ, चुकीच्या अफवा पसरवतात। आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं। और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे, त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे, हा रागराग आहे। जरा समजून घ्या दादा, ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका।